आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण रोज एक नवीन विषय, त्यामध्ये असलेला एक विचारलेला प्रश्न आणि त्यावरून कुंडली आपण कशा प्रकारे बघतो याचा अभ्यास करत असतो. आज आपला एक विषय आहे की एक मुलगी हुशार आहे पण सुमार बुद्धीची आहे. तिला 10वीपर्यंत शिक्षण झालं, त्यानंतर तिचं शिक्षण जे आहे ते थोडंसं रडत खडत होऊ लागलं. कारण थोडंसं शिक्षण जसं पुढं जाईल तसं कठीण होत जातं आणि मग ते अवघड होत जातं. म्हणून तिला आता शिक्षणात रस नाही असं तिचं मत आहे. पण घरचे म्हणतात की आपली परिस्थिती, आपली इमेज, आपल्याकडे असणारा पैसा, घरचे सगळे शिकलेत मग तू शिकायला पाहिजे, असा रेटा आहे. मग एकीकडं मानसिकदृष्ट्या रेटा, दुसरीकडं बुद्धिमत्तेचं कमी असणारं कोंदण, तिसरं असं की बाजारातली परिस्थिती, चौथं असं की तिला जी आवड आहे शिक्षणामध्ये त्या शिक्षणात तिला घातलं गेलेलं नाही आहे. मग तिचं लक्ष लागत नाही. मग तिची पत्रिका घेऊन तिचे पालक तिला घेऊन आलेले आहेत आणि ते विचारत आहेत की ह्या मुलीचं अभ्यासात लक्ष लागत नाही, आम्ही त्यातूनही रेटून पुढं नेलंच तर तिला यश मिळेल काय. आपल्याला तिची पत्रिका बघायची. बघूया आपण ही पत्रिका. बहुधा हा प्रश्न बऱ्याच घरांमधून पालकांच्या पुढे आज म्हणून उभा आहे. ह्याचा आपण पत्रिकेच्याद्वारे खुलासा करूया. काही प्रश्न जे असतात की ते साधारणपणे सगळ्यांचे सारखेच, पण पत्रिका वेगळी असल्यामुळे थोड्याफार फरकानं त्याचा अभ्यास वेगळा होऊ शकतो. आता ही जी पत्रिका बघा, ही मुलगी कधीची आहे तर 14/3/2008, म्हणजे 14/3/2008चा जन्म आहे. मग 8 आणि 18 26, आज आपण 2026मध्ये बोलत आहोत, मे 2026, म्हणजे साधारणपणे 18 वय आहे. 18 वय म्हणजे अगदी साधारण 6व्या वर्षी जरी पहिलीच्या वर्गात गेलं मूल तरीसुद्धा 12 आणि 6 18, म्हणजे 12वीहून ती इंजिनिअरिंगला एका जागी ॲडमिशन घेतलेली आहे. पण तिचं लक्ष लागत नाही, ती जात नाही. घरचे रोज तिला तयार करून पाठवतात, पण ती म्हणते मला इच्छा नाही जायची. मग आता वर्ष पूर्ण संपत आलं, हा एप्रिल महिना संपला तरी पण अजून तिचं लक्ष लागत नाही. ती म्हणते मी बसणार नाही परीक्षेला, मला नको आहे ते. असं का असावं? मग घरचे म्हणतात की एवढा पैसा खर्च केला, आम्हाला यश आहे का नाही, मग शिकवू का नको, हा प्रश्न येतो. आणि विशेष म्हणजे काय तर आपण याचा ओहापोह हा पत्रिकेवरून करत असणार. त्यामुळं प्रत्यक्षात वास्तव काय आपल्याला माहिती असणार नाही. आपण पत्रिका हा बेस धरतो, त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. बघूया. 14/3/2008 दुपारी 3:20 कोल्हापूरचा जन्म. ह्या मुलीची रास आहे वृषभ, नक्षत्र आहे मृग. ह्या पत्रिकेचं लग्न आहे कर्क आणि कर्क लग्न जे आहे ते पुष्य नक्षत्र दाखवतं. म्हणजे आपण जर विचार केला तर ही मुलगी साधारण कोणत्या कॅटेगरीमध्ये असावी असा विचार करतो आपण. तर बघा, मृग नक्षत्र जे आहे त्याची योनी आहे सर्प आणि कर्क रास पुष्य नक्षत्र ह्याची योनी आहे मेंढा मेष. चित्र जर आपण बघितलं, प्रत्यक्षात तसं नाही आहे पण चित्र आपण म्हणतो, कल्पना करा हे चित्र असं असेल तर सर्पाचं तोंड आहे आणि मेंढ्याचं शरीर आहे. म्हणजे सर्पाचे काही गुण डोक्यात आहेत आणि मेंढ्याचे बरेचसे गुण शरीरात आहेत. अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून आपल्याला लक्षात येईल की हिचं बोलणं जे आहे ते जहाल आहे. मी जाणार नाही, काय करणार आहे, अशा स्वरूपाचं जहाल बोलणं. सर्प ना, तो एकतर कोणाच्या आध्यात मध्यात नाही, मी आणि माझं भलं, माझ्याशी आडवं जर आलात तर पाणी मागू देणार नाही. आलं लक्षामध्ये. पण शरीर जर बघितलं तर मेंढा म्हणजे काय, त्याला स्वतःला असा गती नाही आहे, त्याला कळपाबरोबर राहायची सवय. कळप काय करेल तो. मग सगळ्या मैत्रिणींनी माझ्या इंजिनिअरिंग घेतलं म्हणून मी पण घेतलं, मला काही कळत नव्हतं की
ते काय असतं, कसं असतं, काय अभ्यास असतो आणि काय त्याला विशेष अभ्यास करावा लागतो वगैरे वगैरे. हा सगळा हिशोब तिने विचारात घेतला आणि मग म्हणले आता मला जमत नाही. मग घरचे म्हणतात एवढा मोठा खर्च केला, आता जर समजा ते नको म्हणली किंवा नापास झाली तर आमच्या आबरूचा प्रश्न आहे. भावकी काय म्हणेल, फार मोठ्या गंभीर प्रश्नाला आपण समोर जातोय. जागतिक युद्ध परवडलं पण भावकी काय म्हणेल ह्या शब्दाला फार भीतात आणि मग लोक वाटेल तो त्याग करतात, मुलांना वेठीस धरतात आणि मग ह्याच्यातून घरात वाद उत्पन्न होतो आणि आपल्या घराची कौटुंबिक शांतता ही भंग पावते. हा पण विचार करायला पाहिजे. आता वृषभ रास मृग नक्षत्र ही जी पत्रिका बघूया, कर्क लग्नाची ही पत्रिका. या पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये शनी आणि केतू आहे सिंह राशीमध्ये. हा शनी सिंह राशीत रवीच्या राशीमधला शत्रू घरात आहे. इथं बघितलं तर हे षष्टम स्थान, ह्यात स्वतःच्या घरामध्ये गुरु आहे. षष्टम स्थानामध्ये स्वतःच्या घरामध्ये गुरु आहे. सप्तम स्थानात काय नाही, अष्टम स्थानात 4 ग्रह आहेत. एक कुंभ राशीमध्ये शुक्र, तो मित्र आहे. बुध, राहू आणि हर्षल असे 4 ग्रह आहेत. त्यानंतर हे भाग्योदयाचं स्थान, ह्यात तर बघितलं तर मीन राशीमध्ये रवी आहे. त्यानंतर चंद्र हा जो आहे तो उच्चीचा वृषभ राशीमध्ये लाभस्थानामध्ये दिसतो आपल्याला आणि व्ययस्थानामध्ये मंगळ हा 3ऱ्या स्थानात दिसतो. आता ह्या पत्रिकेचं अजून एक वैशिष्ट्य काय, तर ही पत्रिका जी आहे ती साधारणपणे विष्टीकरण ह्या कारणावरची आहे. म्हणजे विष्टीकरण हा जो प्रकार आहे ह्याच्यावर जन्मलेली मुलं ही मनोविकृती या स्वरूपाच्या धोरणानं जगत असतात. आत्ता बरं असतं, 15 मिनिटानंतर बरं नसेल. आत्ता बरं आहे, 5-10 मिनिटानंतर उकडून टाकतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याला मनोविकृती असं म्हणतात. या मनोविकृतीची सुद्धा विष्टीकरणाची शांती केली जाते, परंतु हे काउन्सिलिंग करून जर केली तरच त्यामध्ये बदल होईल, अन्यथा होणार नाही. एक दुसरं असं, हिचं नक्षत्र आहे मृग. हे मृग नक्षत्र हे 2 भागात वाटलेलं द्विधा मनस्थितीचं, म्हणजे याला द्विपाद असं म्हणतात. द्विपाद म्हणजे काय, ह्याचे पहिले 2 चरण हे वृषभ राशीत येतात आणि 3रा आणि 4था चरण हा मिथुन राशीत येतो. त्यामुळे हे द्विपाद नक्षत्र, या नक्षत्रावरची जी व्यक्ती असते ती साधारणपणे विचार करून निर्णय घेण्याच्या क्षमतेची नसते, ज्याला द्विधा मनस्थिती म्हणतात. हे करू का ते करू, तर स्वतःचं काय मत होत नाही, त्यावेळी 2 बोटं करायचे. समोरच्याला म्हणायचं कुठलं तरी एक बोट धर आणि त्याने हे बोट धरलं की हां ते त्या बोटानं धरलं ते बरोबर आहे, चला मी स्वीकारलं. म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारताना वैचारिक क्षमता किंवा सारासार विचार किंवा विवेक बुद्धी याचा फारसा वापर होत नाही आणि मग आपल्याला अडचणी येतात की हे काय करत आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला ज्या पुढे अडचणी येतात त्या अडचणी येत आहेत. आता आपण बघूया की ह्या प्रकारचा विचार करत असताना साधारणपणे हे जे नक्षत्र आहे मृग, ह्याची दशा कोणती असते, तर हे मुळातच मंगळाच्या दशेत सुरुवात होते. मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला 7 वर्षाची मंगळाची महादशा लागते. मग आता ही मंगळाची जी महादशा आहे त्या महादशेत जर जन्म घेतला असेल तर ऐश्वर्य हा जो भाग आहे तो मिळायला असतो, परंतु तो मिळतो, परंतु कधीपर्यंत असतो, लहानपणापासून 7 वर्षापर्यंत. मग ह्यांनी जर समजा ह्यांची भोगलेली महादशा यापेक्षा कमी असेल तर तेवढेच मिळणार आहे. त्यानंतर ते ऐश्वर्य, बौद्धिक ऐश्वर्य, आर्थिक ऐश्वर्य मिळेल याची गॅरंटी नाही. मग आता आपण विचार करत असताना ह्यांचा प्रश्न आहे माझे अभ्यासात लक्ष लागत नाही, यश मिळेल काय. बघूया आपण आता ह्या पत्रिकेमध्ये काय पाहायचं, कुंडलीमध्ये कुठं जायचं आणि काय बघायचं, हा ज्योतिषाच्या पुढचा विषय आहे. बघूया आता आपण बघतो की ह्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणजे शिक्षण. आपण शिक्षण हे बघतो 5म स्थानावर. हे 5म स्थान, ह्याला आपण 5म स्थान असं म्हणतो. ह्या 5म स्थानाचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये आहे वृश्चिक रास. त्यानंतर ह्यांचं लक्ष लागत नाही म्हणतात, अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणजे शाळेत गेलो तरीसुद्धा ते काय शिकवतात, अभ्यास करावा का, ते आपल्याला कळतं का, जे कळलं नाही ते पुन्हा विचारावं का, ते पुन्हा चांगलं घासून एखादा क्लास लावून आपल्याला येईल या पद्धतीनं आपण त्याची तयारी करावी का, अशी वृत्तीच नाही आहे, कारण आवड नाही आहे. मग आवड आणि स्वभाव हे सगळं प्रथम स्थानाशी निगडीत असतं. त्यामुळं आपण त्याचं प्रथम स्थान काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम स्थानाचा एक आणि त्यानंतर 3रा प्रकार
म्हणजे काय, 3 भाग बघायला हवेत. का तर जर हे शिक्षण घेतलं तर ह्याचा लाभ होईल का, असा प्रश्न आहे त्यांचा. मला मी त्यातूनही रेटून थोडंफार केलंच. काय 50%, 60%, काय हरकत नाही. आपण ज्याला म्हणतो की काय नाही, घोडं गंगेत नालं, हे शब्द वापरले जातात. म्हणजे घोडं कोण आणि गंगा कोण, गाढव कुठं आणि घोडं कुठं आणि काय काय उपमा देतील, गॅरंटी नाही. मग 35% पास झाला तरी फटाके वाजवणारे पालक आहेत, पण त्याला कुठे ॲडमिशनसुद्धा मिळणार नाही. त्यांना पास झाल्याचा आनंद असतो, पण उपयोग काय, उपयोग काही नाही. आता बोर्डाचा निकाल जर बघितला, गेल्या 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी 60% वर निकाल लागत नसे आणि आता निकाल 95% आत लागतच नाही. बहुधा 95% पुढंच निकाल लागतो. मग मुलं इतकी हुशार झाली का? आता ही 10वीची मुलं आहेत. कोणत्याही शाळेत जाऊन 5वीच्या मुलांची तपासणी घ्या, त्या 5वीच्या मुलाला काहीही येत नाही आहे, काहीही येत नाही. हे अहवाल माझा नाही आहे, हा शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासलेला प्रकार आहे. आजही कुठेही जावा, 7वीच्या मुलाला 5वीतले एखादा प्रश्न विचारतो, त्याला काही येत नाही आहे. मग 10वीत 97% कसा काय निकाल लागेल? इतकी पोरं हुशार 2 वर्षात झाली का? शाळेमध्ये शिकवत होते का काय काजू खायला घालत होते? विशिष्ट आहे. आणि इतकं प्रचंड शिक्षकांनी श्रम घेऊन 2 वर्षात 97% निकाल लागला. हाच मुलगा जर समजा 11वीला आला तर तो पास होईल का नाही, गॅरंटी आहे. मग हे सगळं जे आहे त्याला आपण एक शब्द वापरतो बघा, जेव्हा 50-60% वर मार्क मिळतात आणि 80% वर निकाल जातो, तेव्हा एक शब्द आपण नेहमी वापरला जातो. तो म्हणजे कुठला? तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात येत नाहीत, बाळसं आणि सूज. एखाद्याला बाळसं आलेलं असतं तेव्हा गालबिल मस्त छान मस्त दिसत असतात आणि एखाद्याला मारल्यामुळं सुजलेलं असतं, दोन्ही सारखं वाटतं. तर हे बाळसं आहे का? नव्हे. बौद्धिक क्षमतेचं बाळसं नव्हे, ही सूज आहे. त्याला प्रत्यक्षात त्याच परीक्षेला पुन्हा बसवा, 50% सुद्धा पडणार नाही. म्हणजे असं काय झालं तर हे असं केलं गेलेलं आहे, हा गाळ पुढं गेला पाहिजे अशी प्रवृत्ती असण्याची शक्यता आहे. त्यामुळं मग ह्यांना मार्क्स मिळतील, पण ह्यांच्याकडे बौद्धिक क्षमता काही नसेल, कुवत नसेल. आणि मग अशा प्रकारे जर आपण पास होत गेलो पुढं, आणि तर शिक्षण व्यवस्थेचं काय, हा प्रश्न आहे. त्यामुळं आपल्याला लाभ होईल का, हा विचारायचा आहे. लाभ होईल काय, नाही विचार. लाभस्थान आपल्याला बघायचं आहे, हे म्हणजे हे लाभस्थान. ज्या लाभस्थानाचा आपल्याला विचार करायचा आहे, म्हणजे 3 स्थानं बघणार आहोत, प्रथम स्थान, पंचम स्थान आणि लाभस्थान. ह्या 3 स्थानांचा आपण विचार करणार आहोत. आता ह्या तिन्ही स्थानामध्ये आपल्याला जर समजा तिन्ही स्थानांचा अभ्यास करत जायचा असेल पुढं, तर मला आजच्या कुंडलीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्याला गोचरीने असं म्हणतात. गोचरीने म्हणजे काय, ह्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जर समजा ह्या प्रथम स्थानात कर्क रास आहे आणि याचा चंद्र कुठं आहे तर तो लाभात आहे, तर चंद्रवृत्ती याच्या लाभस्थानामध्ये आहे वृषभ राशी. आजचा चंद्र कुठे आहे? आता काही गोष्टी ज्या आहेत त्या 15 दिवसात, महिन्यात बदलणाऱ्या असतात, त्यामुळे आपण विचार करत नाही. पण दीर्घकालीन जे ग्रह आहेत म्हणजे शनी, गुरु, ह्यांचा विचार करताना मात्र आपल्याला चालू कुंडली बघावी लागते. आता ह्याच्या धनस्थानात शनी हा शत्रू घरात आहे, म्हणजे हा धन मिळवण्याची शक्यता फारशी नाही. मग जर बुद्धिमत्तेवरून नोकरी किंवा व्यवसाय करून धन मिळवायची शक्य असेल तर ते दिसत नाही चित्र आपल्याला. म्हणून शनी आहे तो सिंह राशीमध्ये. मग आजचा शनी कुठं आहे? आपण जर आजचं पंचांग काढलं तर तुमच्या लक्षात येईल, आत्ता शनी मीन राशीमध्ये आहे. आत्ता शनी मीन राशीमध्ये आहे. आणि आत्ता गुरु कुठं आहे? तर ह्यांचा जर गुरु बघितला तर धनु राशीमध्ये आहे. मग आत्ताचा जर गुरु आपण बघितला तर तो मिथुन राशीमध्ये शत्रुग्रहामध्ये आहे. मग हा गुरु आत्ता यांना चांगला लाभण्याची शक्यता नाही, नाही लाभण्याची शक्यता. गुरु लाभण्याची शक्यता का नाही? तर शनी गुरुच्या राशीमध्ये आहे, शनी गुरुच्या राशीमध्ये आहे. हा एक त्याच्यामध्ये धोका संभवतो. त्यामुळं आपण ह्या गोष्टी बघत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतील की ह्या व्यक्तीचं पंचम स्थान. आता ह्या पंचम स्थानामध्ये मी पहिल्यांदा बघितलं तर साधारणपणे आपल्याला बघायचं आहे पंचम स्थान. पंचम स्थानामध्ये वृश्चिक रास, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, हा मंगळ आहे व्ययात, व्ययस्थानामध्ये बुधाबरोबर आहे, बुधाच्या राशीमध्ये आहे. म्हणजे ह्या व्यक्तीला उत्पन्न जे आहे ते करत असताना तुम्हाला खर्च जास्त करावा लागेल, तुम्हाला खर्च जास्त करावा लागेल. आणि हा जो खर्च आहे तो सगळा खर्च तुम्हाला का करावा लागणार आहे? तर त्याचं कारण पण सांगितलेलं आहे. उत्पन्न भरपूर आहे जर तुम्हाला, तर तुम्हाला खर्च जर करावा लागला असता. मंगळ म्हणजे आपण साधारण ज्याला काय म्हणतो की साधारणपणे ऐश्वर्य मिळेल का नाही,
तर ते खर्च करून मिळेल. खर्च करून मिळेल म्हणजे मी इतरांच्या गाडीत बसण्याची शक्यता नाही, मला स्वतःची गाडी घेऊन फिरावं लागेल. मी इतरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या पंख्याखाली बसणार नाही, मला स्वतःचा पंखा घेऊन माझं गारवार घ्यावं लागेल. म्हणजे मला जे ऐश्वर्य मिळवायचं आहे त्यासाठी मला खर्च करावा लागेल. म्हणजेच शिक्षणाचा उपयोग होण्याची शक्यता फार कमी आहे. एक दुसरं असं की प्रथम स्थान जर बघितलं आपण, प्रथम स्थान, तर या प्रथम स्थानाचा विचार करत असताना ह्याची रास जी आहे ती कर्क आणि ह्याचा स्वामी आहे तो चंद्र, तो लाभस्थानाचा उच्चच आहे. ह्याच्या स्वभावाप्रमाणे ह्याला चांगले लाभ होणार आहेत सगळे, परंतु शिक्षणामुळे नाही. शिक्षणामुळे नाही. मग हे लाभ इतर कोणत्या कारणामुळे होऊ शकत असतील तर ते लाभ होतील. लाभ होणार आहे ते खरं आहे, परंतु इतर स्थानामुळे होतील. आता वृषभ राशीतला चंद्र हा उच्चीच आहे. हा जरी खरा असला तरी आत्ता जर आपण बघितलं तर वृषभ राशीची अवस्था आत्ता काय, आत्ता वृषभ राशीमध्ये रवी आहे, हर्षल आहे आणि बुध अस्तंगत आहे. आत्ता अस्तंगत म्हणजे काय, बौद्धिक क्षमता चांगली नाही. वाटतंय आपल्याला 78% मार्क्स पडलेत, पण प्रत्यक्षात बघितलं तर 58 मार्क पडावे एवढी सुद्धा बुद्धिमत्ता नसणे, याला आपण म्हणतो अस्तंगत असणारा बुध. मग या प्रकारचं जर असेल तर हा सुमार बुद्धीमध्ये येणार का? होय, ही मुलगी सुमार बुद्धीमध्ये असणं शक्य आहे. आणि मग आपण विचार करतो की ह्यांना फायदा होईल का नाही, हा विचार करत असताना एकच गोष्ट विचारात घेते, कोणती? साधारणपणे ह्या व्यक्तीचं संतुलन कसं असावं याचा विचार करायचा आपण. हे असं का असू शकतं, याचं संतुलन काय करायचं आहे. आता प्रश्न असा आहे की संतुलन बघत असताना रास नक्षत्रांचा अभ्यास करावा लागतो. बघा, माझे लक्ष अभ्यासात लागत नाही, यश मिळेल का, अशी मुलगी सारखी मला विचारते. त्यावेळी मी विचार केला की ही जी मृगरास, वृषभरास मृग नक्षत्र आहे. आता हे वृषभरास मृग नक्षत्र आहे, ही काय आहे, ही वात प्रकृती आहे. वात प्रकृती म्हणजे आळसाकडे नेत असते, आपल्याला उत्साह कमी करते. पण ही वैश्यवर्णाची आहे, म्हणजे इतरांच्या गरजा पाहून त्या पुरवल्या जातील अशा प्रकारे काम करणारे हे लोक, म्हणजे स्वतः एखादी निर्मिती करावी किंवा स्वतः काय नवीन करावं अशी यांच्यात प्रवृत्ती नाही. मग ह्यांचा जो वैश्यवर्ण आहे त्यामुळे ह्यांना व्यवहार ज्ञान चांगलं आहे, त्यामुळे शिक्षण पाहिजे अशातला भाग नाही. परंतु व्यवहार ज्ञान जरी चांगलं असलं तरी कुठं कधी कसं बोलावं, काय बोलावं याची समज ह्यांना चांगली असते. आणि त्यामुळे ह्यांची व्यापारी वृत्ती आहे. म्हणजेच ही व्यक्ती नोकरीत न जाता व्यापारात जाण्याची शक्यता जास्त वाटते मला. परंतु ह्या मृग नक्षत्राचं मुख जर बघितलं तर तिर्यंक आहे. म्हणजे काय, समोर जायचं, झापड बांधलेल्या व्यक्तीसारखं फक्त समोर जायचं, कुणाकडे इकडं बघत बसायचं नाही. आपण आणि आपलं बरं याच पद्धतीनं जगणारी ही लोक आहेत. कॉलेजला जाणं, थांबणं, बसणं, कळलं नाही तर परत येणं. इतर 4 मैत्रिणी आहेत, त्यांना विचारावं, तुला काय कळलं का, मी काल नव्हते, काय झालं, तुझी वही दे, मला त्यातलं कळलं नाही, मला सांगशील का. नाही, हा इगो आडवा आहे तो सगळा इथे. का, द्विधा मनस्थिती, मुख तिर्यंक, समोर बघून चालायचं, इकडं नाही. असं जर केलं तर तुम्हाला ज्ञान मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि अजून एक म्हणजे काय, मृग नक्षत्र हे मंद दृष्टी असलेलं नक्षत्र आहे. मग ही देवगणाची माणसं, ह्यांना ह्यांच्या फायद्याचं मात्र सगळं दिसतं. इतर वेळी यांना ह्यांच्या कामात मग्न असल्यामुळं काही दिसत नाही. हे नाटक करण्याची या लोकांना कला जमते, या लोकांना. म्हणजे ही मंद दृष्टी आहे. फारसं पुढचं आपल्याला यावं, उद्या काय शिकवणार आहे तर आज वाचून जावं, ही प्रवृत्ती ह्यांच्यामध्ये नाही. काल काय झालंय, मी नव्हते तर कुणाची तर वही घेऊन काल काय झालं याचा रेफरन्स जर घेतला तर आज वर्गामध्ये ही गोष्ट आपल्याला संपूर्ण कळते. पण ही प्रवृत्ती यांच्यामध्ये नाही, त्यामुळे ह्यांचं शिक्षणाकडे लक्ष असणं शक्य नाही. आणि असलंच तर फारसं त्याला आपण म्हणतो की ज्याला शिक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तीला काही चांगल्या गोष्टींची आवड असावी लागते, आपल्याला सगळं आलं पाहिजे, ही प्रवृत्ती नाही आहे. आणि आज कुठल्याच शाळांमधून ही प्रवृत्ती असणार नाही. का, तर काही शाळांचे प्रॉब्लेम असे की शाळांमधून शिक्षकच नाहीत, शिक्षकच नेमलेले नाहीत. जे आहेत ते काम करतात, जमेल तेवढं करतात. ज्या काही शाळा अशा आहेत की ज्यांना सरकार पगार देत नाही, जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आपलं ज्याला आपण म्हणतो की डोनेशनवर चालणारे, 6-6 महिने या लोकांना पगार नाहीत. जे नेमलेले आहेत त्यांना डिग्र्या नाहीत. म्हणजे शेवटच्या वर्षाचा माणूस पहिल्या वर्षाला शिकवत असतो, तर तुला पगार मिळेल नाही तर नाही. आणि तो काय तुटपुंजा दिला, म्हणजे 100 रुपये असेल तर 10 रुपये द्यायचे, ते 6 महिन्यांनी त्यानं रडत ठोकत आल्यानंतर. मग हा स्वतःचा विचार करेल का तिथं करेल. सगळीकडेच ही अवस्था आहे, सगळीकडेच ही अवस्था आहे. त्यामुळं तेही काय करतात, जेवढं विचारणार आहे
तेवढंच काय माहिती का शिकवायचं. मग 10 प्रश्न विचारायचे तर तेवढेच शिकवायचे, म्हणजे सगळं आलं पाहिजे त्यातला भाग नाही. मग तेवढ्यातलेही जर हात सोडून दिला या लोकांना काय करायचं, मार्क्स द्यायचे आणि पास करायचे. पास झालं म्हणजे झालं. ही प्रवृत्ती असेल तर आपल्याला सगळं येणार नाही. इतकी साधी सोपी गोष्ट याच्यामध्ये दिसते. आणि हे असं चित्र निरंतर जर सुरू राहिलं तर मुलांचे हेच प्रश्न वाढत राहतील आणि पालकांच्या पुढं अडचणी येतील की मुलगा शिकला, बुद्धी आहे, डिग्री आहे, पण ज्ञान नाही आहे. ज्ञान नाही. आणि मग कुठेही गेला तर ज्ञान नसेल त्याची परिस्थिती फार वाईट असणार आहे. मग आता बघितलं दुसरं तर ह्याची लग्न कुंडली बघत असताना ही कर्क लग्न आहे. मग हे कर्क लग्न म्हणजे काय, पुष्य. कर्क लग्नामधलं पुष्य नक्षत्र. आता पुष्य नक्षत्राची अवस्था काय, या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून व्यक्ती तयार होते. पुष्य नक्षत्राची म्हणजे ही कर्क राशीतली जी आहे ते मध्य नाडीचं नक्षत्र, म्हणजे ही वात प्रकृती. बघा ही पुन्हा वात प्रकृती. पण विप्रवर्णाची म्हणजे काय, मी कशात नाही, मी आपलं माझं सगळं वेगळं आहे. मी कोणाच्या मध्ये नाही, आद्यात नाही, काही नाही. मी माझं चिंतन मनन संशोधन करणार, माझ्या मेंदूची काळजी मी घेणार, बस मला बाकी काही नको. ही माणसं विप्रवर्णाची कुठंही कशातही पुढं होण्याची शक्यता कमी. मागं तुम्ही पुढं लढा, आम्ही मागं तुमच्या आहोत, असं जर असेल तर आपला विकास होण्याची शक्यता फार कमी आहे. ह्यांना समर्थपणे तोंड देण्याची क्षमता या व्यक्तीत सतत सकारात्मक ऊर्जा, विचार करण्याची ऊर्जा आहे, परंतु ती वापरली जात नाही. मुळात काय तर ही व्यक्ती जलतत्वाची आहे. म्हणजे काय, कळपात आहे, सहज मिसळून जाणार, सगळं करणार, पण तुमच्या बरोबर असण्याची शक्यता नाही. आणि ही ऊर्ध्वमुखी आहे. म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की फार दूरचा विचार करायचा, काय करायचं पास होऊन, एवढं सगळं करून, हे आत्ताच असं, दुसऱ्या वर्षी कसला अभ्यास, किती असणार, तिसऱ्या वर्षी तर कोणच नसणार शिकवायला, 10 पैकी 6 विषय शिकवायला माणसं आहेत, 4 विषयाला माणसंच नाहीत, कुठं बाहेर क्लास लावायचे ते माहीत नाही, कुठून क्लासला कुठं जायचं, क्लास घेणारा कोण आहे माहीत नाही. आता सगळीकडे हीच अवस्था आहे. 10 पैकी 6 विषयाला माणसं आहेत, 4 विषयाला माणसंच नाहीत. ह्याचा कुणीही विचार करत नाही. आणि मात्र त्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेला असतो सर्व विषयांना उत्तम उत्कृष्ट विद्वान प्राध्यापक. हे फक्त कागदावर बोलायचं प्रकार आहे. त्यामुळे मुलांचे हाल होत राहणार आहेत. आता हे नक्षत्र जे आहे हे सुद्धा अंधदृष्टी असलेलं, म्हणजे ही मंडळी बहुतेक कामात चिकित्सा न करता घाईघाईत निर्णय घेतात. त्याचाच परिणाम हिनं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि नंतर फळं बघताना दिसतात. अंधदृष्टी. हा मेंढा कळपाबरोबर राहण्याला प्राधान्य देतो, सगळ्या मुलींच्याबरोबर जायचं, सगळ्या मुलींच्याबरोबर यायचं, ज्ञान मिळेलच याची गॅरंटी नाही, आणि शिकवलं जाईलच याची तर कुठे गॅरंटी आपल्याकडे नाही. आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला असं दिसेल की आता ह्यांना आपण सल्ला काय द्यायचा, ह्यांना सल्ला एकच द्यायचा, तो म्हणजे काय, आत्ता ह्यांची दशा कुठली आहे याचा आपण विचार करायचा. आता ह्यांची दशा कुठली आहे बघा. ह्यांची उपमहादशा जर बघितली, जन्मतःच मंगळाची दशा आहे 2008 ते 2011, जन्मतःची दशा. त्यानंतर राहूची दशा येते 11-2000, म्हणजे नोव्हेंबर 2011 ते नोव्हेंबर 2029 या कालावधीची. नोव्हेंबर 2011 ते नोव्हेंबर 2029, अजून 29 यायचं आहे. मग 29 यायचं आहे म्हटल्यानंतर आत्ता जी उपमहादशा आहे ती कोणती, तर आत्ता केतूची उपमहादशा जी आहे ती सुरू झालेली आहे. केतूची कधी सुरू झालेली आहे, 27/5/2023, म्हणजे 3 वर्षापूर्वी, म्हणजे 11वीला असताना कदाचित ही महादशा सुरू झाली साधारणपणे. तर मग केतू कुठं आहे आमचा, धनस्थानामध्ये. धनस्थानामध्ये केतू आला म्हणजे केतूची महादशा सुरू झाली म्हणजे काय, तर पैसा आहे, परंतु तो आम्ही गुंतवताना नीट गुंतवणूक केलेली नाही, म्हणून आम्हाला पंचायत आहे. मग घरचे म्हणले आहे ना पैसे, चल घेऊन टाक ॲडमिशन, कुठं मिळते तिथं, आणि मग आम्हाला तिथं टाकलं गेलं. केतूची महादशा, त्यामुळे त्यांचं ॲडमिशन तिथं झालं असणे शक्य आहे. आता ती कधीपर्यंत होती, 26/5/2026, म्हणजे 26/5/2026, अजून यायचं आहे, एक 8 दिवस आहेत. तेवढ्या कालावधीमध्ये केतूची महादशा होती. आता ह्या महिन्यात, आता मे महिना चालू आहे, 8-10 दिवसानंतर ही महादशा बदलते, म्हणजे शुक्राची महादशा सुरू होते. मग शुक्र कुठे आहे, अष्टम स्थानामध्ये आहे. अष्टम स्थानामध्ये शुक्र आहे. हा शुक्र कोणाबरोबर आहे, राहू बरोबर आहे आणि हर्षल बरोबर आहे. हर्षल बरोबर असणारं असं असेल तर व्यक्तीला चमत्कारिक स्वरूपाचे भास व्हायला लागतात. मला येणारच नाही, मला गॅपच घ्यावा लागेल, मला हे झेपणारच नाही. आत्ता परीक्षेच्या तोंडावर ह्या गोष्टी का दिसायला लागल्या तुला,
कारण तुला पुढचं अभ्यास लक्षाला की तुला 5 प्रश्न जरी लिहून दिले आणि हेच येणार आहेत म्हणलं तरी ते 5 सुद्धा तयार करायची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे, हे कळलं. कारण ते कळतच नाहीत मला काय आहे, अभ्यासच नाही माझा. म्हणजे पेपर जरी उत्तरासकट दिला तरीसुद्धा तो घरी जाऊन अभ्यास करून येऊन पेपर लिहायचा म्हणलं तरीसुद्धा पास होण्याची शक्यता कमी असते लोकांची. का तर शुक्र राहू बरोबर आहे आणि शुक्र मुळात अष्टमात आहे. हा अष्टमातला शुक्र जर आपण बघितला तर व्यक्तीला जिभेवरची सरस्वती देतो, परंतु ती चांगल्या प्रकारची देत नाही, म्हणून पंचायत येते. आणि आत्ता साधारणपणे 26/5/2026 पर्यंत शुक्राची महादशा आणि ती संपल्यानंतर रवीची महादशा सुरू होते, ती साधारणपणे 4/2027 पर्यंत. याचाच अर्थ असा की हिचा रवी भाग्योदयामध्ये आहे आणि भाग्योदयामध्ये मीन राशीतला रवी हा काय करेल तर हा रवी जो आहे तो तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायला सांगेल. म्हणजे हे जे दडपण आहे तिच्यावरती आत्ता, हे दडपण अजून 1 महिना 2 महिने जर असंच राहिलं तर ती आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आजारपण जे आहे ते विष्टीकरणामुळे एक येतं. आजारपण 2 प्रकारचं येतं, 2 प्रकारचं आजारपण येतं. ते म्हणजे काय, एक मानसिकदृष्ट्या आजारपण ज्याला म्हणतो टेन्शन घेणे, राग करणे, त्रागा करणे, एखाद्या गोष्टीची फार काळजी केल्यामुळे आपल्याला भीती आणि भीतीचा पोटा गोळा आल्यामुळे लक्षातलं काहीच नाही राहत, सगळं स्मरणात न जातं आपल्या, आणि मला काय लक्षातच राही नाही, मला असं का व्हायला लागलं हेच न कळणं, या स्वरूपाचे सगळे दोष आहेत. याला आपण काय म्हणतो तर हे मानसिक दोष, मनोविकृती. मग ही मनोविकृती काय आली तर विष्टीकरण आहे, म्हणजे हा दोष संभवतो. आणि दुसरं असं की धनु राशीमध्ये गुरु आहे, तो षष्टमात आहे. षष्टम स्थान म्हणजे मानसिक विकृती येणारं स्थान, मानसिक विकृती येणारं स्थान. जर समजा आता रवी आमचा 20/4/2027 पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत जर असेल तर साधारणपणे ह्यांना गुरुचं पाठबळ कमी होतं. म्हणजेच काय होणार, आत्ता गुरु बदलणार जूनला, उद्याच्या जूनला 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर गुरु बदलणार. मग गुरु जर बदलला तर साधारणपणे ह्या राशीला आत्ता मृग नक्षत्राच्या लक्षामध्ये गुरु बदलला तर गुरुची फळं मिळतात. पण ज्या व्यक्तीनं तुम्हाला मी जेवढं पेपरमध्ये विचारणार आहे तेवढंच लिहून देणार आहे आणि तेवढंच येणार आहे ह्याची काळजी करू नका असं सांगितलं, आणि त्या व्यक्तीनं जर काही अपरिहार्य कारणामुळे ह्याच महिन्यात नोकरी सोडली किंवा दुसरीकडे काम सोडून गेला तर मात्र ह्यांच्या घशाशी येणार आहे. कारण सांगणारा माणूस गेला तर दुसरा कोण येईल, काय शिकवेल, काय विचारेल, आपल्याला कळेल का नाही माहिती नाही, ह्या ताणामध्ये माणूस जातो. आणि मग रवीची महादशा सुरू झाली की आजारपण येतं. हा आजारपणाचा भाग मनोविकृतीनंतर सुरू होतो. मग आजारी पडण्यापूर्वी ठरवा, मला हे झेपणार असेल पुढं जाईन, नसेल साभार राम राम. आत्ता क्षमता नसणाऱ्या लोकांची म्हणजे 40-45% मार्काची लेवल असते, पण शाळेतून काही वाढवून दिल्यामुळे आपल्याला 60% वाटतात. प्रत्यक्षात जेवढे मार्क आपल्याला पडले त्यातनं 20 वजा करायचे. 80% पडले तर आपण 60%चेच आहोत, 60 पडले तर आपण 40%चीच लेवल आहे. त्यामुळं आपण फार हुशार आहे असं समजू नये. आणि हा मानसिक दबाव आहे. म्हणजे काय, मानसिक दबाव म्हणजे काय सुद्धा तुम्हाला मी सांगतो. मानसिक दबाव म्हणजे काय ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, एखाद्या बाळाचं वजन समजा 2 किलो आहे जन्माला, तर 2 किलो साधारण 1.80 असं आपण त्याचं डबल वेट धरतो. म्हणजे 1 किलोचं बाळ असेल तर ते पाऊंडात सांगताना 1.80 म्हणजे 2 पाऊंडाचं आहे असं सांगतात. त्या आईला एकदम बरं वाटतं. किलोचंच असतं आहे. 2 किलोचं असेल तर 18×36 म्हणजे साधारणपणे बरं का 3.5 पाऊंडाचा आहे असं म्हणलं की आईला एकदम बरं वाटतं. मस्त बघा बाळ 3.5 म्हणजे काही नाही आहे तेच आहे, मी दुसऱ्या भाषेत सांगितलेलं आहे. 3.5 पाऊंडाचा आहे. मग मला सांगा, हेच पुढं लग्नाच्या वेळेला 60 किलोची मुलगी आहे आणि तिचं पाऊंडामध्ये 90 किलो करून सांगितलं स्थळ येईल का हो? नाही येणार. का त्यावेळेला वापरत नाही? तिथं का वापरतात? ते सायकॉलॉजिकली त्या आईला ते छान वाटावं, बरं वाटावं. तिला ते बाकी पाऊंड म्हणजे काही कळत नसतं, पण 3.5 म्हणजे ती किलोच्या हिशोबाने विचार करते. तशी परिस्थिती आपल्याकडे आहे. 40%चा मुलगा 60% पडले बघा, 60%चा मुलगा 80% पडले बघा, असं करून करून त्याला फुगवलं जातं. आणि मग हा फुगा हळूहळू आपल्याला अभ्यास झेपना की मग कमी यायला लागतो.
मग दप्तराचं ओझं सुद्धा आपल्याला त्रासदायक वाटतं, अभ्यासाचं ओझं, आणि जशी परीक्षा जवळ येईल तशी आपली मनोविकृती वाढत राहते. म्हणून साधारण अभ्यासात लक्ष लागत नाही, हे खरं आहे, हे आजचं नाही, वर्षभराचं दुखणं आहे. आणि मग यश मिळेल का? मिळणार नाही. तुम्ही वेळीच योग्य लक्ष द्यायला पाहिजे होतं. हे जर आपण टाळलं तर यश मिळण्याची शक्यता 100% नाही. प्रयत्न करा. आपण जर अशा मानसिक विकृती अडकलो असू तर आपण सुद्धा पत्रिकेवरून आपला अभ्यास करणं गरजेचं आहे.